विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि त्या लेक्चर मध्ये आता आपल्याला काय पाहायचंय, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन यांचं रिलेशन काय ते आपण पाहिजे. आपण सगळं पाहिजे बघा, बेसिक पासून ते पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल पर्यंत आपण सगळं पाहिलं. ग्रुप्स कशाला म्हणतात, ठीक आहे, पिरियड्स कशाला म्हणतात, लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम, हे सगळं आपण पाहिले. आता त्याच्या पुढे पाहू की आपल्याला नेमकं पाहायचं काय किंवा काय आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. पहिला पॉईंट बघा, डायग्राम. तुम्ही जे मी आता हे लेक्चर कसं आहे बाबा, थोडंसं शॉर्ट ठरणार आहे लेक्चर, ठीक आहे, पण समजून घेण्याच्या दृष्टीनं हेही महत्वाचंच आहे. त्यामुळे मी म्हणतोय की पुस्तक थोडंसं समोर ठेवा आणि पुस्तकामध्ये ती एक डायग्राम पहा. कोणती डायग्राम? न्यू शेल्स आणि न्यू पिरियड, किंवा न्यू पिरियड आणि न्यू पिरियडिक शेल असं त्या डायग्रामचं नाव आहे. डायग्राम 2.8 न्यू पिरियड आणि न्यू पिरियडिक शेल. त्या डायग्रामला बघा, तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय काय दिसतं ते सगळं डोळ्यांनी पहा आणि मी ते काय म्हणतोय ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय म्हणते बघा, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिफरंट इन शेल्स, ठीक आहे. हावेवर नंबर ऑफ शेल्स आर सेम. आता बघा, एका पिरियड मध्ये बघा, एका पिरियड जो पिरियड आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, एखादा पिरियड आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, त्या पिरियड मध्ये बघा नंबर ऑफ व्हॅलन्स शेल्स म्हणतो बरं का, KLMN नावाचे शेल्स आहेत. त्या शेल्स चेंज होत गेलेत का हो त्या डायग्राम मध्ये? नाही ना, म्हणजे फक्त K आणि L या दोन नावाचे आपल्याला शेल्स पाहायला मिळतात. पण मी जर तुम्हाला असं म्हणलं की नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन चेंज झालेत का, तर तुम्ही डेफिनेटली म्हणताल हा, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन चेंज झालेत, कारण त्यांचा ॲटॉमिक नंबर वाढलाय. ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे त्यांच्या इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढली आणि त्याच्यामुळे त्यांचे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स चेंज झालेत. पण नंबर ऑफ शेल्स ह्या सेम आहेत, ठीक आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. आता पिरियड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ग्रुप म्हणजे व्हर्टिकल आणि पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल, ठीक आहे. विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, atomic number increases by 1 at a time. Also number of valence electron increases 1 at a time. म्हणजे बघा, फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण पाहत गेलं तर atomic number 13, 14, 15, 16, 17, 18 असं एक वाढत चाललाय. आणि त्याचप्रमाणे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तेही एक असं करून वाढत चाललेले आहेत, म्हणजे 1 at a time असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. सो वी कॅन से, म्हणजे आपण म्हणू शकतो काय, एलिमेंट्स विथ सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन बिलॉंग टू सेम पिरियड. म्हणजे काय, एलिमेंट जे आहेत ज्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स सेम आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉन ऑक्युपाय झाले ते सेम पिरियड मध्ये बिलॉंग करतात असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे का. म्हणजे शेल्स हे बघा, विदिन फ्रॉम लेफ्ट टू राईट शेल्स किती सेम आहेत, K आणि L फक्त शेल सेम आहे आणि त्या शेल्स मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऑक्युपाय झालेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, एलिमेंट्स विथ सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड विदिन अ सेम पिरियड, ठीक आहे. म्हणजे पहिल्या पिरियड मध्ये शेल्स सेम आहेत KL, दुसऱ्या पिरियड मध्ये KLM, तिसऱ्या पिरियड मध्ये KLMN. असं मी म्हणजे एक्झाम्पल घेतोय, पण असं समजून घ्या हे सेम आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्या एकाच पिरियड मध्ये आहेत असं म्हणू शकतो, ठीक आहे. बघा, एलिमेंट इन सेकंड पिरियड बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि निऑन, ते जे आहेत ते सेकंड पिरियड मध्ये एलिमेंट आहेत. इलेक्ट्रॉन इन 2 शेल्स, म्हणजे त्यांचं इलेक्ट्रॉनचं जे ऑक्युपाय झालेले आहेत ते फक्त 2 शेल मध्ये झाले आहेत, ते आहे K आणि L मध्ये, ठीक आहे. तशाच प्रकारे एलिमेंट्स इन थर्ड पिरियड, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. त्याच्यामध्ये काय, इलेक्ट्रॉन ऑक्युपाय किती शेल्स मध्ये झाले? 3 शेल मध्ये झालेत. कोणकोणत्या? K, L आणि M मध्ये. अशा प्रकारे त्यांनी त्या शेल्सचं आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं मेळ घालून देण्याचं काम केले किंवा त्याचं संबंध सांगण्याचं त्याने काम केले, ठीक आहे. मग आणखी एकदा काय करा, टेबल 2.8 पहा, ठीक आहे. न्यू पिरियड आणि न्यू शेल ह्या त्या डायग्रामचं नाव आहे, ठीक आहे. टेबल 2.8 पहा, ठीक आहे. त्या टेबल 2.8 मध्ये काय म्हणतात त्याला ऑब्झर्व केलं तुम्ही. नंबर ऑफ एलिमेंट्स इन फर्स्ट 3 पिरियड्स डिटरमाइंड बाय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल्स अँड लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. त्यांचं म्हणणं आहे बघा की पहिल्या 3 जे पिरियड आहेत त्याची जी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काय म्हणतात त्याला, 3 पिरियड मध्ये नंबर ऑफ जे एलिमेंट्स आहेत त्या पहिल्या 3 पिरियड मध्ये डिटरमाइन करण्याचं काम कोण करते बाबा? कोण? बाय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल्स. म्हणजे शेल्सची जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स आपल्याला डिटरमाइन करण्याचं काम कोणानुसार होतं? ते लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट ह्याला यूज करून होतं, किंवा जे शेल्स आहेत आणि लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट आहे त्याच्यावर ठरवलं जातं की ते एलिमेंट्स त्या पिरियड मध्ये किती बसणार आहेत किंवा ते एलिमेंट्स किती आहेत, ठीक आहे. मग आपल्याला एक टेबल दिला गेला, कोणता? शेल N म्हणजे नंबर ऑफ शेल्स. दुसरा 2n², हे 2n² काय का दिले? कारण इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक शेल्स मध्ये इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती आहे ते पाहण्यासाठी हा फॉर्म्युला आहे 2n², ठीक आहे. मग आपल्याला पाहायचं की K नावाची शेल आहे, L नावाची शेल आहे, M नावाची शेल आहे, N नावाची शेल आहे.
त्यांचं नंबर ऑफ शेल्स म्हणजे काय, के मध्ये फक्त एक, एल म्हणजे दुसऱ्या नंबरची शेल आहे, एम 3 नंबरची शेल आहे, एन 4 नंबरची शेल आहे. मग त्यांची कॅपॅसिटी बघण्यासाठी आपल्याला 2n² फॉर्म्युला वापरायचे आहे. मग आपण 2 × 1 चा स्क्वेअर, 2 × 2 चा स्क्वेअर, 2 × 3 चा स्क्वेअर, 2 × 4 चा स्क्वेअर प्रत्येक शेल साठी यूज केला. ठीक आहे. मग के शेलची कॅपॅसिटी काय निघून आली, कॅपॅसिटी टू 2 इलेक्ट्रॉनची, एल चे शेलची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन्सची, एम शेलची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्सची आणि एन शेलची कॅपॅसिटी ही 32 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय करण्याची कॅपॅसिटी त्याची आपल्याला निघून आली किंवा आपल्याला पाहायला भेटली. ठीक आहे. मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिल्यानंतर के एल एम एन नावाच्या शेल्सच्या ज्या इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी जेव्हा आपण काढले त्याच्यानुसार मग ऍज पर इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल्स आपल्याला काय पाहायला मिळालं, 2 एलिमेंट्स प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड, 8 एलिमेंट्स प्रेझेंट इन सेकंड पिरियड आणि अगेन 8 एलिमेंट्स प्रेझेंट इन थर्ड पिरियड. आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल, आता 8 एलिमेंट्स प्रेझेंट इन थर्ड पिरियड तुम्ही म्हणताय, ठीक आहे. 2 आणि 8 आम्ही मानलं असतं, ठीक आहे. एक शेल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसले, के नावाची त्याच्या आणखी एक वाढ झाली, के एल नावाची शेल आली त्यामध्ये आणखी वाढ झाली त्याच्यामुळे 8 एलिमेंट्स बसले, आम्ही तिथपर्यंत मान्य करतो. पण तिसऱ्या पिरियड मध्ये तुम्ही काय म्हणताय, तिसऱ्या पिरियड मध्ये के एल एम ह्या 3 शेल आल्या आणि त्याची होल्डिंग कॅपॅसिटी ही 18ची आली जसं आपण पाहिली होती आत्ताच. मग 18ची होल्डिंग कॅपॅसिटी असताना तुम्ही फक्त 8 एलिमेंट्स कावर प्लेस केले हो, असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. मग तो क्वेश्चन का आला आणि त्या क्वेश्चनचा आन्सर काय, ड्यू टू इलेक्ट्रॉन ऑक्टेट रूल. जो ऑक्टेट रूल आहे इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटीचा किंवा शेलचा, इलेक्ट्रॉन ऑक्टेट जेव्हा आपण भरायला जातो तेव्हा आपल्याला फक्त 8 एलिमेंट पर्यंत त्याचे ऑक्टेट फिल झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आपल्याला तिसऱ्या देखील पिरियड मध्ये 8 एलिमेंट पाहायला मिळतात. ठीक आहे. मग आता दुसरा एक नोट पॉइंट काय, केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट्स डिटरमाइंड बाय नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि शेल नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल. ठीक आहे. केमिकल रिएक्टिव्हिटी जे आहे ते नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर असतील त्याच्यावर एक डिपेंड आहे आणि दुसरं नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल, शेल नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल म्हणजे शेल नंबर म्हणजे काय 1 2 3 आणि व्हॅलेन्स शेल कोण करतात के एल एम. अशा त्या प्रकारे त्याच्या नंबरवर, त्या व्हॅलेन्स शेलच्या नंबरवर आपल्याला केमिकल रिएक्टिव्हिटी ही डिटरमाइन करण्याचं काम करायला मिळतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या छोट्याशा लेक्चरचा आज संप झालेला आहे. आपण ह्यानंतर पाहू की ट्रेंड्स काय, जे केमिकल ट्रेंड्स किंवा जे पिरियडिक टेबल म्हणजे जे ट्रेंड्स आहेत आपण ते पाहण्याचं काम करू. आणि तोपर्यंत हे कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.